नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेत जर आपल्याला अनुकंपाची नियुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी एक सुधारित असा एक योजना लागू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठीच एक शासन निर्णय हा 2026 या वर्षात निर्गमित झालेला आहे। बऱ्याचशा शिक्षक मित्रांच्या कमेंट्स येत होत्या की अनुकंपा नियुक्तीसाठी कोणत्या पद्धतीची निवड पद्धती लागू आहे या संबंधी जर एखादी GR असेल तर त्याचं विश्लेषण आपल्या चॅनलवर व्हावं आणि त्यासाठीच राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपाची जर नियुक्ती आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी कोणता GR आपल्याला बघायचा आहे। तर 27 जानेवारी 2026 रोजी एक GR निर्गमित झालेला आहे आणि त्या GR मध्ये आपल्याला फक्त राज्यातील खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित या शाळांमध्ये जर अनुकंपाची नियुक्ती घ्यायची असेल त्यासाठीचा हा GR आहे। खूप मोठा GR आहे, त्यामुळे पूर्ण स्पष्टीकरण या GRचं जर व्हिडिओमध्ये दिलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यासाठी हा GR शालेय शिक्षण क्रीडा विभाग या सेक्शनमधून 27 जानेवारी 2026चा हा GR तुम्हाला डाउनलोड करता येईल। GR मधील काही पॉईंट्स जर आपण बघितले तर महत्त्वाचे आहेत आणि पूर्ण GR आपण शासन निर्णय जर बघितला तर राज्यातील खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानितसाठी हा खूप महत्त्वाचा असा GR आहे। तर त्याचं पूर्ण वाचन तुम्ही करावं, त्यासाठी हा संदर्भ मी तुम्हाला दिलेला आहे। 27 जानेवारी 2026चा हा GR आहे। तुम्ही एकदा नक्की जाऊन भेट द्या, GR डाउनलोड करा, पूर्ण माहिती जाणून घ्या की अनुकंपाची नियुक्ती कशी होते। कारण की बऱ्याच वेळेस खाजगी अनुदानित संस्थेत अनुकंपा नियुक्ती घेताना खूप अडचणी येतात आणि त्यासाठीच शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला या GR मध्ये पूर्ण विश्लेषण याचं केलेलं आहे आणि पूर्ण अनुकंपाची नियुक्ती आपण या GRच्या माध्यमातून या नियमांचा वापर करून कशा पद्धतीने लागू शकतो याचं एक पूर्ण स्पष्टीकरण या GR मध्ये आहे। तर नक्की बघा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या शाळा माहिती व अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर जर आपल्याला एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर आपल्याला कमेंट करा, कमेंटवर आपल्याला त्या विषयाची माहिती नक्की दिली जाईल आणि त्याचा संदर्भ देखील प्रोव्हाइड केला जाईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्याही शिक्षक मित्रांना अनुकंपा नियुक्ती घेताना अडचण येत असेल त्यांना हा GR चा संदर्भ मिळू शकेल। त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।